नमस्कार. आजचा विषय आपला आहे खूपच महत्त्वाचा आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन नियम, ज्याच्यावर महिनाभरामध्ये फक्त सूचना मागून आक्षेप मागून जे काही असतील ते आणायचं ठरवलेलं आहे. अजूनपर्यंत याच्या वृत्तपत्रातून माध्यमातून बातम्यासुद्धा नाही, लोकांपर्यंत पोचलंही नाही. आणि विद्यापीठाशी संबंधित जे अनेक घटक आहेत, विद्यार्थी संघटना, शिक्षकांच्या संघटना, पालक, विचारवंत, तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, या वेगवेगळ्या लोकांची त्याच्यावरच्या चर्चा, परिषदा, परिसंवाद हे सगळं होऊन विचारमंथन करण्याची सुद्धा केंद्राला पुरेसा वेळ देण्याची गरज वाटत नाही आहे. इतकं घिसाडघाईने महिनाभराच्या हात असंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं तेव्हा केलं होतं. पहिला मसुदा आला होता तेव्हा त्यावेळेला देशभरातून लोकांनी उठाव केला, मुदत वाढवून मागितली. त्यानंतर मग सूचना पाठवल्या गेल्या. तीच परिस्थिती पुन्हा निर्माण झालेली आहे. केंद्राला प्रत्येक गोष्टीत एवढी घिसाडघाई करून हस्तक्षेप राज्यांच्या कारभारात करावंसं वाटणे ही एक नवी संस्कृती उदयाला येते. भारत हे संघराज्य आहे, हा राज्यांचा संघ नाही आहे. इथले भाषिक राज्य जी आहे ती आपापल्या भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षण या सगळ्यांचं जतन करण्याला स्वतंत्र आहेत, स्वायत्त आहेत. आणि त्यामुळे त्यांची विद्यापीठं स्वायत्त आहेत. त्यामुळे त्यातल्या शिक्षकांच्या नेमणुका, त्यातले कायदे हे त्या राज्यांनी करायचे आहेत. या तत्वाला पूर्णपणे हरताळ फासून हे नवे नियम जे आहेत, हे सगळ्या देशातले कुलगुरू निवडण्याची प्रक्रिया राज्यपालांच्या मार्फत, म्हणजे ज्या विद्यापीठ कायद्यांमध्ये असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्याचं पूर्णतः उल्लंघन करून कुलगुरू निवड समिती ही राज्याला त्याच्यामध्ये निवडण्याचा कुठलाही अधिकार न ठेवणारं आणि राज्यपालांनी ती नेमावी अशा पद्धतीचे नियम येत्या महिन्याभरामध्ये केंद्र सरकारला तातडीने आणायचे आहेत. कशासाठी? हे प्रश्न विचारण्याचा आणि त्यावर चर्चा करण्याला वेळसुद्धा, म्हणजे अजून माध्यमातच आलेलं नाही, अजून माहितीच नाही लोकांना. त्याच्यावर विचारमंथन होणार केव्हा? सूचना, लोकांची मतं तयार होणार केव्हा? संबंधितांची ती पाठवणार केव्हा? सगळाच आनंद चाललेला आहे. हे जे देशभरातील विद्यापीठांनी त्या संबंधात हे जे नियम आहेत, आता ते सध्या तो मसुदा आहे, महिनाभरानंतर त्याचे नियम होतील. आता त्यातून केंद्र सरकारची देशातलं सगळं शिक्षण राज्यपालांनी निवडलेल्या, त्या राज्यपालांनी नियुक्त केलेल्या समितीने निवडलेल्या कुलगुरूंच्या मार्फत देशातलं सगळं शिक्षण जे आहे ते केंद्राच्या नियंत्रणात घेण्याची मनीषा याच्यातून स्पष्ट होते आहे. हे त्याच्यावरचे मूळ आक्षेप आहेत. म्हणजे राज्यांचे कुलगुरू निवडचे अधिकारच संपुष्टात येतात. एक प्रतिनिधी राहील विद्यापीठाचा, फक्त एक विद्यापीठ अनुदान आयोगाचा, आणि एक राज्यपाल स्वतः अध्यक्ष राहू शकतील त्याचे, किंवा राज्यपालाचा जो प्रतिनिधी असेल तो निवड समितीचा अध्यक्ष राहील. सध्या कुलगुरू निवड समितीचा अध्यक्ष असतो. तो शैक्षणिक वैचारिक क्षेत्राचं, त्या विषय तज्ज्ञांचं, त्यांचं प्रतिनिधित्व करतो विद्यापीठातल्या. त्याच्या जागी स्वतः राज्यपालच सरळ अध्यक्ष किंवा राज्यपाल नियुक्त करेल ती व्यक्ती कुलगुरू निवड समितीचे अध्यक्ष होईल. म्हणजे काय होईल? शैक्षणिक गुणवत्तेचा संबंध संपून जाईल. शैक्षणिक नेतृत्वाचा प्रश्न संपूर्णपणे भीषण नियम आहेत हे. भारतीय शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याची सुरुवात, त्याचा पाया घातला जाईल या नियमातून. त्या राज्याची जी स्वायत्तता आहे, शिक्षण हा केंद्र आणि राज्य यांच्या समवर्ती सूचीतला विषय आहे, एकट्या केंद्राच्या नव्हे. हे ठणकावून सांगणाऱ्या राज्यांचा कळा मोडलेला आहे सध्या. काही मोजकी राज्य शिल्लक आहे जी हे ठणकावून सांगतात, ज्यांनी केरळने, तामिळनाडूंनी, कर्नाटकने, त्यांनी सांगून टाकलं होतं की आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आमच्या राज्यामध्ये उपयोगाचं नाही, आम्ही ते मानणार नाही. महाराष्ट्राने ताबडतोब नम्रपणे मान्य केलं होतं. त्यामुळे पहिला धोका तर महाराष्ट्राचाच आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये या नियमांचा.
त्याही सुरुवातच कदाचित इथून होईल. त्या त्या राज्यातली स्वतंत्र स्वायत्त असलेली जी विद्यापीठं आहेत त्याच्यासाठी राज्यांनी केलेले कायदे आहेत विद्यापीठांचे, त्यानुसार ती विद्यापीठं चालतात. लोकनिर्वाचित सरकारने केलेल्या कायद्यातून ती चालतात. राज्यपाल नियुक्तनी केलेले कायदे नाही आहेत, ते लोकनिर्वाचित विधिमंडळाने केलेले कायदे आहेत. तर विधिमंडळाने केलेल्या लोकनिर्वाचित विधिमंडळाने केलेल्या कायद्यातल्या तरतुदींच्या पलीकडे जाऊन केंद्र सरकार हे नियम तयार करतं. हे कोणतं संघराज्याचं आणि घटनात्मक तत्व आहे? त्याच्यावर कुरघोडी करत हे नियम आणले जात आहेत. आणि त्यानुसार विद्यापीठांचे कुलगुरू जे त्या त्या राज्यातील विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार आज नेमले जातात, त्या निवड प्रक्रियेत राज्यांना चा काही संबंधच राहणार नाही. राज्याला कुलगुरू निवडीचे अधिकारच ठेवायचे नाही आहेत. आणि तसे मूलभूत बदल सुचवलेले आहेत. म्हणजे कणाच मोडायचा विद्यापीठाचा, शिक्षणाचा, त्या राज्याचा आणि शिक्षणाचा संबंधच एका छान लहानशा तरतुदीने संपवून टाकायचा. आणि कुलपती म्हणजे राज्यपालांना ज्यांची नियुक्ती केंद्र सरकार करत असतं. आणि राज्यपाल कसे वागतात हे आपण बघितलंच आहे. केंद्र म्हणेल तसं त्यांना निवड समिती नेमण्याचे अधिकार म्हणजे केंद्रालाच दिल्यासारखे आहेत ते अधिकार राज्याचे काढून. म्हणजे राज्याच्या विधिमंडळाच्या कायद्यांच्या पलीकडे जाऊन, लोकनिर्वाचित विधिमंडळाच्या पलीकडे जाऊन हे नियम येत आहेत. सध्या राज्यपालांचा केवळ एक प्रतिनिधी तेवढा निवड समितीवर असतो. निवड समितीचा अध्यक्ष कुलगुरू असतो. आणि राज्याच्या विद्यापीठ कायद्यानुसार ती नेमली जाते. हे कायदे लोकनिर्वाचित प्रतिनिधी जे आहेत विधिमंडळात ते करतात. त्यांचे सगळे अधिकार पूर्ण वरवंटा फिरवून हे नियम येत आहेत. या तरतुदीतही राज्यपालांना नियुक्त प्रतिनिधीमार्फत स्थान आहेच, पण त्यांना अध्यक्ष का व्हायचं आहे त्या समितीचं? प्रतिनिधी आहे त्यांचं एक देखरेख करायला, पण त्यांना ती पूर्ण समितीच राज्यपालांच्या नियंत्रणात पाहिजे. आणि फक्त राज्यपालाचा प्रतिनिधी असून आता केंद्राचं पोट भरत नाही आहे. केंद्राची भूक वाढते राज्य ताब्यात घेण्याची, संघराज्याचं एकूणच स्वरूप जो आहे त्याला इजा आणि बाधा पोचवण्याची. त्यांना पूर्ण निवड प्रक्रियाच ताब्यात घ्यायची आता या नियमांच्याद्वारे. म्हणजे एक देश एक भाषा, एक देश एक नेता, एक देश एक निवडणूक, तसं आता एक देश एक कुलगुरू निवड प्रक्रिया. कुणीकडे चाललं आहे हे? एकचालकांवरती राज्य आहे का हे? संघराज्य आहे हे, फेडरल स्टेट. हा आत्मा आहे भारतीय राज्यघटनेचा. एकचालकांवरती, केंद्रांवरती सत्ता असलेलं साम्राज्य नाही आहे कोणाचं. अशी केंद्राची जी वाटचाल वेगाने चालली आहे ती या प्रजासत्ताकाचं, या गणराज्याचं एक केंद्री सत्ताकात रूपांतर करण्याच्या दिशेने त्याचं रूपांतर करत चाललेली आहे. हा एक मोठा धोका या नियमांच्या आड वाढवून ठेवलेला. भारतीय राज्यघटना केंद्राला असं एकसत्ताक देशावर लादण्याचे अधिकार देत नाही. त्यामुळे जी एकीकडे संविधानाचा गौरव करायचा आणि दुसरीकडे त्याच संविधानाच्या आत्म्याला ठेच पोहोचवणारी असे नियम आणायचे. त्यामुळे जी क्षेत्र राज्य आणि केंद्राची समान आहेत आणि ज्या क्षेत्रांसाठी निधी देतं केंद्र सरकार, त्या क्षेत्रांना असा एककेंद्री एकसत्ताक संकल्पना लादण्याचा हा जो प्रयत्न आहे हे तर आरोप होणं स्वाभाविकच आहे ना. त्याच्यातून मनीषा स्पष्टच दिसते. लोकांना कळत नाही का काय तुमचे हेतू काय आहेत ते? कारण हे वर्तन भारताच्या घटनात्मक संघराज्य रचनेलाच, जो आत्मा आहे या देशाच्या घटनेचा, राज्य रचनेचा, त्यालाच नख लावणार आहे. राज्यपालांच्या मार्फत देशभरातले कुलगुरू निवडण्याची प्रक्रिया ही जर केंद्र ताब्यात घेईल तर सारं शिक्षणच राज्यांच्या ताब्यातून त्या कुलगुरूंच्या मार्फत केंद्राच्या ताब्यात जाणार ना. हे तर मुलाबाळांनाही कळतं. त्यासाठी काही फार तज्ज्ञ लागत नाहीत. कारण त्यांना राज्यच केंद्राच्या सत्ता प्रभावाखाली चालवायची आहेत. म्हणजे राज्य ही जवळजवळ केंद्राचाच एक्सटेन्शन असल्यासारखं, विस्तार असल्यासारखं, केंद्राचीच राजवट असल्यासारखं ही परिस्थिती या नियमांनी निर्माण होते आहे शिक्षण क्षेत्रामध्ये.
राज्याचं संघराज्याचं एक घटक हे स्वरूप हळूहळू संपलं यातून, तर ते हवी असणाऱ्या संकल्पनेचंच राज्यकर्त्यांना हवं आहे असा त्याचा अर्थ होतोय. कारण राज्य संकल्पनाच काही लोकांची एक चालकानुवर्ती सम्राटाची राजाची आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये हे असं जर होत गेलं तर नागरिकांचंच रूपांतर एक दिवस प्रजेमध्ये होणार. आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जशी 365 संस्थानं होती तशी राज्य ही नुसती संस्थांमध्ये रूपांतरित होणार आणि केंद्राचे मांडलिक म्हणून राज्य करणार. म्हणजे पारंपरिक मंत्रपुष्पांजलीमध्ये जे राज्यम भोराज्यम वैराज्यम स्वराज्यम महाराज्यम पारमेष्टर राज्यम ही जी राज्याची संकल्पना आहे तिकडे चाललो आहे का आपण असे नियम करून? ती राज्यव्यवस्था आता हे मुलाबाळांनी कळत आहे ना. अपेक्षेप्रमाणे याला निश्चितपणे ताबडतोब विरोध हा तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यातून झालेला आहे. 6 जानेवारीला आलेले आहेत हे नियम. 6 फेब्रुवारीपर्यंत सगळ्या सूचना घाईगर्दीने करून ते ताबडतोब लागूही करायचे आहेत. महिनाभराची एवढी घाई का आहे? 3 महिने तर किमान द्यायला पाहिजे तुम्ही. लोक केव्हा बोलतील, चर्चा केव्हा करतील, विचार केव्हा करतील, अजून तर लोकांना माहितीसुद्धा नाही आहेत असे काही नियम आलेले आहेत. अजून वर्तमानपत्रांना माहिती नाही, अजून वर्तमानपत्रातून आलेल्या नाहीत बातम्या त्याच्या पुरेशा, त्यावर लेख लिहिले गेलेले नाहीत. जनमत कसं तयार होणार त्याच्यावरती? म्हणजे जनमत तयार न होता लोकप्रतिनिधींना त्याच्यावर चर्चा करण्याचा सुद्धा संधी न देता, तिथल्या विधिमंडळांनी सुद्धा त्यावर काही विचार न करता केंद्राला हे सगळे एवढ्या घाईगर्दीने लादण्यामध्ये काय मनीष आहे? त्यामुळे विरोध तर होणारच आहे, कडाडून व्हायला पाहिजे. केंद्राचे हे नियम मान्य नसणाऱ्यांना याहून भयानक बाब ही आहे की जे हे मान्य करणार नाहीत, समजा काही राज्यांनी म्हटलं की आम्ही मान्य करणार नाही, तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सर्व लाभांपासून वंचित करण्याची धमकी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. मग राज्यांनी आपलं शिक्षण द्या, केंद्राला पैसे मागायचे नाही, आपापल्या करावं. राज्यांनी ते सक्षम व्हावं, समर्थ व्हावं. जर राज्याची स्वायत्तता आणि संघराज्य टिकवायचं असेल तर चांगली संधी आहे राज्यांनाही. राज्यांना आपला कणा थाट ठेवायचा असेल, भारतीय संघराज्याचा आत्मा जो आहे तो जर टिकवायचा असेल तर राज्यांनी शिक्षणाचा खर्च आता कर लावावा लोकांवरती वाटल्या शिक्षणासाठी अधिकचा. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचा पैसा न घेता ही जी धमकी आहे राज्यांनी सार्थ करून दाखवावी की केंद्राच्या अनुदान आयोगाच्या निधीच्या अभावी सुद्धा राज्य शिक्षण व्यवस्था उत्तम चालवू शकतं. आहे का तयारी राज्यांची? राज्यांचे तर कणे आधीच मोडलेले आहेत. ही जी परिस्थिती निर्माण होते आहे, ही जी धमकी आहे की ज्यांना ते मान्य नसतील त्यांना ते लाभ मिळणार नाहीत. कारण हे गृहीत धरलेलं आहे की जी राज्य केंद्रामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांची नसतील, त्या पक्षांची नसतील, ते विरोध करणारच. मग विरोध करणार तर त्या राज्यातलं शिक्षण जे आहे त्याच्यासाठी युनिव्हर्सिटीचे लाभ मिळणार नाहीत. तुम्ही आपल्या स्वतःच्या भरोश्यावर शिक्षण, असा त्याचा अर्थ होतो. हे गर्भित अर्थ आहेत, या गर्भित धमक्या आहेत. पण या राज्यांना संधी पण आहेत आपापली संघराज्याचा आत्मा जपून आपली स्वायत्तता जी आहे राज्यांची, भाषिक राज्यांची, ती आपल्या पायावरती आर्थिक बळ आपलं तेवढं वाढवून शिक्षण क्षेत्र हे पूर्णपणे आपण चालवू शकतो हे सिद्ध करून दाखवण्याची. 6 फेब्रुवारीपर्यंत केवळ 1 महिनाभरामध्ये या नियमांवर सूचना मागवलेल्या आहेत. आता हा सगळा जो प्रकार चाललेला आहे, या प्रकारामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं करण्याची काय गरज आहे? काय देशावर असं मोठं संकट कोसळलं आहे की महिन्याभरात हे नाही झालं, 3 महिने समजा त्याच्यावर चर्चा केली, काय फरक पडणार आहे? मत तयार होईल लोकांचं, विरोध वाढेल. त्यामुळे घाईगर्दी जेवढं उरकून घेता येईल तेवढं उरकून घ्या, असा याचा अर्थ आहे. घिसाडघाईनी हे सगळं करणं, घिसाडघाईनी धोरणं आणणं, आपल्याच माणसांना लावून त्यांच्याकडून पाहिजे ते करून घेणं, ही जी राज्यपद्धत आकाराला येते आहे, ही का राष्ट्रहिताची आहे का? राष्ट्रसुरक्षेची आहे? लोकांच्या विकासाची आहे? ही तर बौद्धिक, शैक्षणिक, वैचारिक संस्कृतीची संपूर्ण हानी करणारी आहे. आणि ही याच्यामध्ये तर खूप मोठी हानी पुढे वाढवून ठेवलेली आहे.
इतक्या महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करायला देशाला तुम्ही 1 महिना फक्त वेळ देणार, याचा अर्थ तुम्हाला चर्चाच करायला नको आहे लोकांनी त्याच्यावरती. तुम्ही म्हणाल त्याला फक्त हातपाय वर करून हो म्हणायला पाहिजे ना. या नियमात कुलगुरू नियुक्त्यांच्या निकषात जे बदल सुचवण्यात आले ते अतिशय घातक आहेत. विद्यापीठांचं कॉर्पोरेटीकरण करणारी मुळात ही योजना, हे नियम आहेत, असं त्याचं स्वरूप आहे. आणि असे आक्षेप विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना यांनी त्याच्यावर 2च दिवसात घेतलेले आहेत. हे चांगलं झालं की त्यांनी तातडीने घेतले आहेत. त्यांना हे नियम मान्य केलेले नाहीत, त्यांनी अमान्य आहेत त्यांना. त्यांच्या मते कुलगुरू पदासाठी आलेल्या अर्जातून छाननी करण्यापासून तो निवडीपर्यंत सगळं काही हे राज्यपाल केंद्रित, राजभवन केंद्रित करणं म्हणजे सर्वच राज्य सरकारांचे कुलगुरू निवडीचे जे कायदेशीर विद्यापीठ कायद्यानुसार राज्यांच्या अधिकार आहेत ते काढून घेत केंद्राने हस्तक्षेप करणं आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि ते बरोबर आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रात राज्यपालांमार्फत केंद्रीय राजवट आणण्याचाच प्रकार आहे ना, दुसरं काय. 365 नाला होता. मुख्य म्हणजे कुलगुरू हा या नियमानुसार केवळ शैक्षणिक क्षेत्रातलाच हवा असं नाही. काय फंटास्टिक आहे. विद्यापीठ ही शैक्षणिक वैचारिक क्षेत्राचं केंद्र, कुलगुरू अवैचारिक अशैक्षणिक क्षेत्रातून आलेला चालेल, त्याचं नियंत्रण करणार. तो खाजगी उद्योग क्षेत्रातला तज्ज्ञ, सार्वजनिक क्षेत्रातला, तो देखील कुलगुरू होण्यास पात्र ठरणार. शिक्षण क्षेत्रातला तो तज्ज्ञ असलंच पाहिजे असं नाही. ते काय राजकीय पक्ष आहे का विद्यापीठ म्हणजे, की कोणीही राजकारणात येऊ शकतो? या क्षेत्रात नाही येऊ शकत. तज्ञतेची क्षेत्र आहेत, अभ्यासकांची, संशोधकांची क्षेत्र आहेत. ती त्यांना तुम्हाला नेस्तनाबूत करायची आहेत का ती? इथे तुम्हाला अभ्यास नको आहे, अध्ययन नको आहे, संशोधन नको आहे, विद्वत्ता नको आहे, विचार नको आहे, काहीच नको आहे वाढायला. फक्त उद्योग वाढायला हवा आहे, कॉर्पोरेट वाढायला हवा आहे, नफा वाढायला हवा आहे. शिक्षणाचं पूर्णपणे उद्योगीकरण करून प्रचंड नफा कमावण्याची एक इंडस्ट्री, म्हणूनच फक्त त्याचं रूपांतर करायचं आहे. हे या देशाला मान्य आहे, राज्याला मान्य आहे, महाराष्ट्राला मान्य आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना मान्य आहे, आपल्या जनप्रतिनिधींना मान्य आहे. हो म्हणावं त्यांनी, ज्यांनी अन्याय त्यांनी करावे हातवर, पब्लिकली, सार्वजनिकरित्या करावी मतं व्यक्त आपली. मग जनता आणि ते पाहून घेतील परस्परांना काय ते. बोलावं त्यांनी, करावं मत व्यक्त, जसं केरळ करताय, तामिळनाडू करताय, बंगाल करताय, महाराष्ट्र का नाही करताय? 3 दिवसात त्यांनी व्यक्त केलं. आपल्याकडे कोणाचीच प्रतिक्रिया नाही याच्यावरती. याचा अर्थ राज्यातील शिक्षणाचं नेतृत्व हे उद्योगांकडे सोपवण्यासाठी विद्यापीठांचं रूपांतर नफा कमावणाऱ्या खाजगी उद्योगामध्ये करण्याचा हा देशव्यापी प्रकार आहे. त्यामुळे शिक्षणावर सुद्धा उद्या 18%, 24% GST आपल्या केंद्रीय अर्थमंत्री लावण्याची वाट पाहत असतील तर ते लावू शकतील. इतकं ते सोयीचं होणार आहे. आणि तसं एकदा झालं म्हणजे प्रचंड मोठी लोकसंख्या ही शिक्षण वंचित करून आपल्या सोयीचे आणि पाहिजे तेवढेच लोकांना शिक्षण देऊन पुन्हा पारंपरिक व्यवस्थेसारखं शिक्षण व्यवस्थेचं रूपांतर करता येण्याचे धोके ह्याच्यामध्ये पूर्णतः दडलेले आहेत. आता हे जे सगळे धोके या अतिशय निरुपद्रवी वाटणाऱ्या नियमांमध्ये दडलेले आहेत ते भारतीय शिक्षणाचा उरला सुरला बट्ट्याबोळ करणारे आहेत. शिक्षकांची नियुक्ती देखील त्याच आधारावर होईल. प्रत्येक शिक्षणावर त्यांनी आठवड्यात किती तास द्यायचे प्रत्येक विषयाच्या, त्याचं वर्कलोड किती असणार याचा उल्लेखच या नियमात नाही आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की प्राध्यापकांच्या नोकऱ्या कमी करणे, शिक्षकांच्या जागा न भरणे, पूर्णवेळ शिक्षक न नेमणे, त्यामुळे निवृत्ती वेतनाचा प्रश्नच नसणे, म्हणजे आहे त्यांच्यावर बोजा वाढवणे, असं हे होणार आहे, असं दिल्ली विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या लोकांनी ताबडतोब निदर्शनाला आणून दिलेलं आहे. कंत्राटी शिक्षक भरती ही अगोदरच्या नियमांमध्ये
एकूण शिक्षक संख्येच्या फक्त 10% वर व्हावी अशी मर्यादा होती. ते बंधन देखील या नियमात काढून टाकण्यात आलं आहे. म्हणजे पूर्णवेळ शिक्षकांची भरती करण्याची गरजच पडणार नाही विद्यापीठांना, म्हणजे मग हळूहळू महाविद्यालयांना पण. ते विद्यापीठात जर समजा कंत्राटी भरतीवर चालती तर ते कोणत्या तोंडाने म्हणणार आहेत महाविद्यालयांना की तुम्ही कंत्राटी भरती न करता पूर्णवेळ भरती करा. ते पूर्णवेळ शिक्षकांची भरती न करता कंत्राटी शिक्षक प्राध्यापकांवर विद्यापीठ महाविद्यालय पुढे चालू शकतील. म्हणजे जसं कमीत कमी कामगार ठेवून त्यांच्याकडूनच अधिकाधिक काम करून घेऊन, अधिकाधिक वेळ काम करून घेऊन अधिकाधिक नफा कमावणारी जी उद्योगांची कारखान्यांची वृत्ती असते ती पूर्णपणे शिक्षण क्षेत्रात विद्यापीठांची महाविद्यालयांची करायची आणि अशी वृत्ती असणाऱ्यांच्याच हाती शिक्षण सोपवायचं असा याचा अर्थ आहे. नेटची परीक्षा जी पात्रता म्हणून तुम्ही अपरिहार्य केली, किती खेळाल तुम्ही लोकांच्या वेळेशी, आयुष्याशी. आता ती पात्रता जी आहे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ती अनिवार्यच असणार नाही. मग आधी का अनिवार्य केली होती? ज्यांनी ती केली होती ते मूर्ख होते का? त्यांना कळत नव्हतं कोणत्या पात्रता निश्चित करायचे? ते तज्ज्ञ होते ना. मग त्या कशा निश्चित झाल्या होत्या? त्याचे काय निकष आणि आधार होते? म्हणजे पात्रता कोणत्या? तर विद्यापीठांनी कुठूनही शिकवायला लोक मिळवावेत, कोणत्याही क्षेत्रातले. पदवी शिक्षणामध्ये आणि शैक्षणिक प्रकाशनात फक्त भारतीय भाषांचा उपयोग करण्यावर भर आहे. आकर्षक वाटतं, प्रत्यक्षात काहीच होत नाही. उल्लेखनीय कामगिरी असा एक उल्लेख आहे. कोणाला उल्लेखनीय वाटणारी, तिचे निकष काय, ते काही नाहीत. केरळ सरकारने हे नियम जे आहे राज्यांच्या अधिकारावर सरळ सरळ घाला असल्याचं म्हटलेलं आहे. राज्यांना उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात हतबल करून सोडणे, जे मान्य करणार नाहीत त्यांचा निधी बंद करणे, त्यांचं शिक्षणच बंद करणे, त्या राज्यांचं त्याची नाळच तोडणे शिक्षणाची, असा हा केंद्राचा हस्तक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी तर कुलगुरू निवडी संदर्भात राज्यपालांच्या अधिकारांना कायदेशीर आव्हान देण्याची तयारी चालवलेली आहे. आता या नियमात कुलगुरू निवड समिती जी आहे ती केवळ 3 लोकांची असेल. त्यात कोण असतील? कुलपतींचा प्रतिनिधी किंवा स्वतः राज्यपाल कुलपती, आणि ते अध्यक्ष असतील, ते किंवा त्यांचा प्रतिनिधी. कुलगुरू नसेल अध्यक्ष, म्हणजे संपलं. विद्यापीठाचं नेतृत्व जे आहे शैक्षणिक ते इथेच गारज झालं. विद्यापीठ अनुदान आयोगाचा एक प्रतिनिधी आणि संबंधित विद्यापीठाचा व्यवस्थापन परिषदेचा एक प्रतिनिधी. बहुमत कोणाचं? केंद्राचं. कोण विचारणार आहे विद्यापीठाच्या प्रतिनिधीला? त्याला म्हणेल तिथे अंगठा लावण्याची बहुमताने सोयच नियमात करून टाकलेली आहे. बहुमतच जर केंद्राचं आहे, केंद्राच्या प्रतिनिधींचं आहे, तर त्या विद्यापीठाच्या प्रतिनिधीला तो अल्पमतात, नियमानेच अल्पमतात करून ठेवलेला आहे. ही कोणती लोकशाही आहे? बहुमतच आपलं करायचं आधी नियमांमध्ये, हे काय लोकशाही वर्तन नाही आहे. राज्यांना असलेले कुलगुरू निवडीचे अधिकार विद्यापीठांचे हे संपुष्टात येणार. राज्यातील विद्यापीठामधील कुलगुरू नेमणार कोण? बहुमतामध्ये असलेल्या केंद्राचे प्रतिनिधी समितीमध्ये. आणि निवड समितीमध्ये कोण असेल हे त्या राज्यांनाच अधिकार नाही ते ठरवण्याचं. ते राज्यांना ठरवताच येणार नाही निवड समितीत कोण असेल ते, कारण इथे राज्यांना काही स्थानच नाही. त्यांच्या राज्यातले कायदे निरर्थक झाले. म्हणजे देशातले सगळे कुलगुरू हे केंद्र सरकार राज्यपालांच्या मार्फत निवडण्याचे अधिकार आपल्याकडे एकवटून घेत आहे या नियमांद्वारे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हे नियम केंद्राने त्यामुळे ताबडतोब परत घेण्याची मागणी केली आहे. घटनेमुळे हा देश संघराज्य आहे, त्या मूळ संकल्पनेच्या त्या रचनेलाच हे नियम बाधा आणणारे आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचा वापर हे केंद्र सरकार आपली माणसं प्रत्येक विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून आणणं आणि त्यांना हवं तसं ध्रुवीकरण करण्यासाठी वापरणार आहे, असा त्यांचा आक्षेप आहे.
आणि तो चुकीचा आहे असं सकृतदर्शनी तर वाटतच नाही. सर्वच राज्यांनी संघराज्याला असलेला हा धोका ओळखून याला आजच विरोध करावा असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे. कोण किती काय करतात ते आपल्याला दिसेलच. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी हे नियम एकतर्फी घटनाबाह्य असल्याचं म्हटलेलं आहे आणि शिक्षण हे राज्यातील लोकनिर्वाचित सरकारांच्याच हाती असलं पाहिजे, राज्यपालांच्या नियंत्रणात नव्हे, ही ठाम भूमिका घेतलेली आहे. किती आहे तसं ठाम मुख्यमंत्री आणि पक्ष राज्य भूमिका घेणारे ते दिसेल आपल्याला. आता किती लोकांना संघराज्याचा आत्मा टिकवण्याची कळकळ आहे, किती राज्यांना आहे, किती आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आहे, त्याची परीक्षा आहे ही. आता राजकीय पातळीवर तसंच कायदेशीररित्या देखील याविरुद्धचा लढा उभारण्याची तयारी सुरू झालेली आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन्स म्हणजे या देशातली सगळ्या विद्यापीठांच्या सगळ्या संघटनांची महासंघटना असलेली जी राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे, त्या संघटनेने असं म्हटलं आहे की केंद्र सरकार हे बहुशाखीय आंतरशाखीय या नावाखाली आपल्या निवडीचे लोक विद्यापीठं चालवण्यासाठी कुलगुरू म्हणून नेमणार असून भारतीय शिक्षणाला ही गंभीर इजा होणार आहे असं या क्षेत्रातल्या प्राध्यापकांच्या देशातल्या सर्वोच्च संघटनेचं असलेलं हे म्हणणं आहे. त्यांना काही कळत नाही का? फक्त हे नियम ज्यांनी आणले त्यांनाच कळतं शिक्षणातलं. शैक्षणिक नेतृत्वाचे गुण आणि नेतृत्वाचे गुण हे एकसारखे नसतात एवढेही भान हे नियम करणाऱ्यांना असू नये किंवा असूनही ते त्यांनी करावे असे हे नियम आहेत. कोणत्याही क्षेत्रातलं नेतृत्व गुण कोणत्याही क्षेत्रात जर कमी पडत असतं तर वेगवेगळ्या ठिकाणचं स्किल डेव्हलपमेंटची गरज काय आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काढून टाकत आहे यातून. मध्ये प्रत्येक क्षेत्रात लागणारे जी कौशल्य आहेत, नेतृत्व गुण आहेत, ती वेगवेगळी आहेत, एकसारखी नाही आहेत. उद्योग क्षेत्रातलं नेतृत्व शैक्षणिक क्षेत्राचं नेतृत्व करेल. शैक्षणिक वैचारिक क्षेत्र आहे, इथे निरुपयोगी आहे ते. ही विषय तज्ज्ञांची क्षेत्र आहेत. आणि आता तर म्हणजे याच्यातून हे स्पष्टच आहे की सरकारला तज्ज्ञ, अभ्यासक, विद्वान, विचार करणारे यांची गरजच उरलेली नाही आहे. त्यांच्या हातून काढूनच घ्यायची आहे सगळी क्षेत्र, भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षण. PhD ही पदवी जी सर्वोच्च शिक्षण क्षेत्रातली मानली जाते ती गरजेची ठरणार नाही आहे. म्हणजे जगभरामध्ये PhD शिवाय कोणाला शिकवायला मिळत नाही. इथे PhD नसली तरी चालणार आहे. तुम्ही कुठूनही माणसं आणून नेमून टाका, त्याला कंत्राटी ठेवा, काही गरजच नाही पूर्ण वेळची सुद्धा. काय वाटेल तेवढं काम करून घ्या त्याच्याकडून. अशा स्वरूपाचे नियम आहेत, इतके कॅज्युअल. हा जो प्रकार चाललेला आहे सगळा जगभरामध्ये, जगभरातल्या शिक्षणाशी तुम्ही कुठे समकक्ष असणार आहात या पद्धतीने? हे जे अवमूल्य नाही शिक्षणाचं, जगात सगळीकडे PhD पदवी या क्षेत्रामध्ये अनिवार्य आहे. म्हणून आपण ती PhD पर्यंत अनिवार्य करायला गेलो होतो जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी. आता आपण नेटही काढून टाकतो आहोत, PhD काढून टाकतो आहोत. शिक्षणाचं करतो काय आहोत या नियमाने? एकूण म्हणजे भारतीय शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणारे, या देशाच्या संघराज्य संकल्पनेला धोका निर्माण करणारे आणि राज्यांच्या जागी विद्यापीठ चालवण्याचे अधिकार राज्यपालांच्या मार्फत केंद्र सरकारकडे घेणारं हे राज्यांच्या शिक्षण क्षेत्रावरचं मोठं अतिक्रमण या देशात पहिल्यांदा होतं आहे. संबंधित क्षेत्रातल्या लोकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी, आपल्या लोकनिर्वाचित जनप्रतिनिधींनी स्वतःचं उद्बोधन करून घ्यावं हे वाचून आणि भविष्य काय वाढून ठेवलं आहे शिक्षण क्षेत्राचं आपल्या पुढे याचा नीट विचार करावा. धन्यवाद.